गणपती बाप्पांचे आगमन झाल्यावरती दरवर्षी आमच्या घरात बनणारे हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत. याशिवाय जराही वातड होत नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. पहिल्यांदा सारणासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातलं. यामध्ये 1 वाटी खोवलेला ओला नारळ, अर्धी वाटी चिरलेला गूळ, बदाम आणि मनुक्याचे थोडेसे काप घातले आणि थोडंसं याला एकजीव होईपर्यंत 1 ते 2 मिनिटं परतून घेतलं. लगेचच थोडीशी वेलची पावडर घातली, मिक्स करून घेतलं. इथं मस्त सारण तयार झालंय. आता इथं मी बघा 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये चिमूट ते 2 चिमूट मीठ घातलं. त्यानंतर अर्धा चमचा तूप घातलंय. सगळं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. आता यावरती मी तेलाचा हात लावला. परत थोडंसं मळून घेऊन यावरती झाकून 10 मिनिटं पीठ भिजायला ठेवलं होतं. आता मी चपातीसारखं मोठा गोळा करून घेतला आणि कोरड्या पिठावरती लाटून अशी त्याची पातळ चपाती तयार करून घेतली आणि ग्लासनं अशा त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या. कधी तुम्ही गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करताना अशा त्याच्या छोट्या छोट्याच पाती तयार करून घ्या. यामुळे काय होते, मोदक खाताना असा पीठ पीठ लागत नाही, मस्त छान चवीला लागतोय. आता मी चाळणीला तेल लावून घेतले. यावरती तयार करून घेतलेले मोदक ठेवले आणि भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. यावरती ती चाळण ठेवून यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मोदक चांगले वाफवून घ्यायचे. एकदम मऊसूत चवीला मस्त असे मोदक तयार झाले. चला, अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.